नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. स्वराज्य रक्षक चॅनलच्या एका नवीन भागात तुम्हा सर्व शिवभक्तांचं स्वागत आहे. आज आपण फिरणार आहोत खानदेश आणि उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या एका आगळ्यावेगळ्या जोडकिल्ल्याची सफर करायला, ज्याला आपण अंकाई टंकाई या नावाने ओळखतो. मनमाड जवळ असलेले हे दोन जुळे किल्ले म्हणजे निसर्ग आणि मानवी कौशल्याचा एक अफाट आविष्कार आहेत. या किल्ल्यांच्या पायथ्याशी उभं राहिल्यावर समोर दिसणारे कातळकडे आणि त्यामध्ये कोरलेली लेणी पाहून आपण थक्क होतो. अंकाई आणि टंकाई हे दोन्ही किल्ले एकाच पठारावर वसलेले असले तरी त्यांची भव्यता आणि तिथला इतिहास आपल्याला एका वेगळ्याच काळात घेऊन जातो. या किल्ल्याची चढण चढताना आपल्याला इथल्या पाषाणात कोरलेल्या पायऱ्या आणि भव्य प्रवेशद्वार पाहायला मिळतात, जी आजही तितकीच भक्कमपणे उभी आहेत. इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे किल्ल्याच्या पोटातील जैन आणि हिंदू लेणी, ज्यांच्या भिंतींवर कोरलेली शिल्पे त्या काळातील समृद्ध कलेची साक्ष देतात. किल्ल्यावर पोहोचल्यावर आपल्याला पाण्याचे अथांग टाके पाहायला मिळतात, जे आजही प्रवाशांची तहान भागवतात. अंकाई किल्ल्यावरून टंकाईचे दर्शन आणि तिथून दिसणारा विस्तीर्ण परिसर शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किती सोयीचा होता याची जाणीव आपल्याला प्रत्येक बुरुजावर उभे राहिल्यावर होते. शिवकाळात आणि त्यापूर्वीच्या काळातही या किल्ल्यांना संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्व होतं. गडाच्या माथ्यावर गेल्यावर तिथे असलेले पीरबाबांचे दर्गा, जुन्या वाड्यांचे अवशेष आणि मंदिरांची शिखरे आपल्याला सर्व धर्म समभावाची आणि इतिहासाच्या विविध कालखंडांची ओळख करून देतात. सह्याद्रीच्या या रांगेत फिरताना मिळणारी शांतता आणि इथला वारा जणू आपल्याला स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या कथा सांगत असतो. आपल्या या गौरवशाली वारशाचे जतन करणे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आपल्या चॅनेलचे मुख्य ध्येय आहे. या अजोड किल्ल्याचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी प्रत्येक दुर्गप्रेमीने एकदा तरी या अंकाई टंकाईच्या मातीला स्पर्श करायलाच हवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय भवानी, जय शिव.